उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मचतुर्विधं वरं धम्मो यो कलितो दोषो धम्मकमतुत्तमम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मचतुर्विधं वरं धम्मो यो कलितो दोषो धम्मकमतुत्तमम्। या ठिकाणी आपण पाहू शकता, सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत आहे धम्मश्री या यूट्यूब चॅनलवरती। आणि धम्मश्री अर्थात धम्मलिपी सिक्खंद रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण धम्मलिपी ही प्रत्येक माणसाला आली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहोत। यासाठी मराठीमधील जो बेसिक धम्मलिपी हा कोर्स तयार केलेला आहे। हा कोर्स आपल्याला कशा पद्धतीने फ्री मध्ये बघता येणार आहे तो देखील पहा। आपण सर्वप्रथम आपल्या ब्राउझर मध्ये जायचं। आपल्याला ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला लिंक मध्ये जी लिंक आपल्याला दिलेली आहे ती लिंक आहे आपली dhammashri.abcpr.com। या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक वेबसाईट पेज ओपन होईल। या पद्धतीचं एक वेबसाईट पेज ओपन होईल। आपण पाहू शकता धम्मश्री इन्स्टिट्यूट प्राचीन भाषा, लिपी आणि स्थापत्य कला यांचे प्रशिक्षण केंद्र, बुद्धिस्ट हेरिटेज प्रशिक्षण, धम्मलिपीचे सर्टिफिकेट व पाली भाषेचे सर्टिफिकेट कोर्स। अशा पद्धतीने आपल्याला या पद्धतीनं व्हिडिओ ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो की व्हिडिओ ट्रेनिंगचा कोर्सेस आपल्याकडे दिलेले आहे। यामध्ये आपण धम्मश्रीमध्ये जर मेंबर्स व्हायचं असेल आपल्याला तर मेंबरशिप आहे जी की ॲन्युअली मेंबरशिप असते। त्या माध्यमातून आपण प्राचीन संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीकडे घेऊन जाण्यासाठी आपली प्रगत संस्कृतीचा इतिहास टिकवून ठेवणं आवश्यक आहे। म्हणजे प्राचीन काळापासून लेणी, स्तूप, विहार इथे असलेले शिलालेख अगदी प्राचीन प्रगत संस्कृतीचा इतिहास आहे। या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी धम्मश्री इन्स्टिट्यूट हे काम करत आहे। आणि इन्स्टिट्यूटचे हे वार्षिक सदस्य होऊन आपण या इन्स्टिट्यूटच्या कामात आपलं योगदान देऊ शकता। बिकम अ मेंबर्स बेसिक आहे, ॲन्युअल आपल्याला 1000 रुपीज द्यायचे आहेत। यामध्ये आपण मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट बनू शकता, जे मेंबर इन्स्टिट्यूटचे मेंबर आहेत। त्याच्यानंतर आपण जे डिस्कशन्स असतात त्या डिस्कशन्स मध्ये पार्टिसिपेट करू शकता की जे इन्स्टिट्यूटच्या पुढील कामाचे डिस्कशन्स असतात। दुसरा आहे मेंबर आयडी, जो आपल्याला मेंबर आयडी दिला जाईल जेणेकरून आपण जितके सारे हेरिटेज आहेत आपल्या त्या हेरिटेज वरती आपल्याला तो वापरात येऊ शकतो। कारण हा एक रिसर्च इन्स्टिट्यूट असल्या कारणाने आपल्याला त्याचा वापर भेटू शकतो। दुसरा या ठिकाणी आपल्याला मेंबर लॉग इन देखील असेल। रजिस्टर करण्यासाठी ज्यावेळी आपण याच्यावरती क्लिक कराल त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीनं व्हॉट्सअप वरती चॅटिंगचा ऑप्शन येईल। आणि मग तुम्ही ज्यावेळी व्हॉट्सअप चॅट साठी जाल तर व्हॉट्सअप चॅट वरती गेल्यानंतर या ठिकाणी व्हॉट्सअप चॅट वरती गेल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ओपन करायचं आहे। त्याच्यामध्ये मग व्हॉट्सअप ओपन झाल्यानंतर तुम्हाला तो त्या ठिकाणी मेसेज येईल, ज्या मेसेज मध्ये तुम्हाला क्लिअरली नोटिफिकेशन असेल की धम्मश्री इन्स्टिट्यूटच्या मेंबरशिपसाठी आम्ही अप्लाय करायचं आहे। आणि मग त्यानुसार मग जो काही ऍडमिन पॅनल असेल तो या पद्धतीने आपल्याला मेसेज येईल, इन्स्टिट्यूट धम्मश्री इन्स्टिट्यूट मेंबरशिप। ओके, तर या पद्धतीने आपल्याला मेसेज भेटला जाईल, जो मेसेज आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑल कोर्सेस आहे, जे आपण धम्मश्रीचे कोर्सेस आपण लॉन्च करू। सध्या आपण बिगिनर्स साठी एक कोर्स तयार केलेला आहे, धम्मलिपीचा आहे। द डिप्लोमा इन धम्मलिपी हा जो कोर्स आहे यातील बिगिनर्स साठी बेसिक धम्मलिपी आहे। मग या कोर्स मध्ये आपल्याला एनरोल करायचं असेल तर आता या ठिकाणी काय आहे की मी या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे। बट हेच आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन केलं असल्या कारणाने आपल्याला याच कोर्समध्ये आपण दुसऱ्या पेज मध्ये याला ओपन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथे लॉग इन करता येईल। तर या ठिकाणी अशा पद्धतीने आली। आपण ऑल कोर्सेस मध्ये गेल्यानंतर आपल्याला या पद्धतीचं वेबसाईटचा आपल्याला हा बघायला भेटेल, जिथे आपल्याला एक कोर्स आपण सध्या ऍड केलेला आहे। यामध्ये आपल्याला धम्मश्रीकडून हा जो डिप्लोमा इन धम्मलिपीचा कोर्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। आता या ठिकाणी ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की हा कोर्स जो आहे हा कशासाठी आहे तर कोर्स लेवल बिगिनर्स साठी आहे टोटली। आता या ठिकाणी मात्र आपल्याला प्राइस दाखवलेली आहे 500 रुपीज आणि आपण सांगतो की हा कोर्स फ्री मध्ये आहे। तर तो फ्री मध्ये कसा मिळेल हे आपल्याला बघायचं आहे।
इथे आपल्याला डिस्क्रिप्शन्स मध्ये धम्मसिरी कशा पद्धतीनं काम करत असेल, एक ऍडव्हान्स डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करत, म्हणजे एक डिजिटल टेक्नॉलॉजी आतापर्यंत धम्मलिपीच्या कामासाठी कोणी वापरलेली नाही आहे, की या लिपीच्या म्हणजे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण ऑनलाईन अशा पद्धतीने देखील धम्मलिपी शिकू शकतो, हे देखील आजपर्यंत कोणी केलेलं नाही, ते आपण करत आलेलो आहोत. आणि जवळपास 2017 पासून इन्स्टिट्यूट व्हॉट्सअपवरती धम्मलिपी शिकवत आहे विनामूल्य. आणि आता ती ऍडव्हान्स डिजिटल टेक्नॉलॉजीच्या नुसार शिकवण्याचा प्रयत्न करते. संकल्प आहे की जास्तीत जास्त सध्या 1000 म्हणजे 7000च्या वर विद्यार्थी शिकलेले आहेत, त्यामुळं आपल्याला देखील अशा पद्धतीने शिकता यावे. मग बेसिक धम्मलिपीपासून शिलालेखांचं लिप्यांतर, भाषांतर असं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अभ्यासाला भेटू शकतात. सध्या हा कोर्स आपला 1 महिन्याचा आहे आणि कधीही अभ्यासायचा म्हणून वेळ दौडू नका, तर 1 महिन्यामध्ये पूर्ण करू शकता. त्यानंतर ज्या सदस्यांना असं वाटते की नाही आम्हाला आता या धम्मसिरी इन्स्टिट्यूटचं काम हे अतिशय चांगलं आहे, या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या कामासाठी किंवा हे वेबसाईट असेल, वेबसाईटच्या कामासाठी काही आर्थिक सहकार्य असेल किंवा हे संपूर्ण चालवण्यासाठी एक ऑफिस असेल, ऑफिसच्या कामासाठी, ऑफिसच्या रेंटसाठी असेल किंवा जी म्हणजे वेबसाईट चालवण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर्स असतील किंवा जे काही आपल्याला परचेस करावे लागतात, तर त्याच्यासाठी धम्मदान देऊया, म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की या कामासाठी आपण आर्थिक सहकार्य करू शकतो, त्यांच्यासाठी आपण खाली अकाउंट डिटेल्स आहेत आपले, गुगल पे नंबर देखील आहे, आपण त्याच्यावरती आपल्या पद्धतीनं सहकार्य करू शकता. आता ही लिपी कोण कोण शिकू शकतं? सिंपल आहे, ज्याला अक्षर ओळख येते, म्हणजे बेसिक धम्मलिपीतून आपण तुम्हाला अक्षर ओळख सहज शिकता येईल, शिलालेख वाचण्यासाठी तयार होऊ शकता बेसिकली. यानंतर बघा या ठिकाणी बेसिक धम्मलिपी अशोका पिरियड धम्मलिपी, यामध्ये आपल्याला धम्मलिपीचा परिचय पासून तर अगदी जोडाक्षरांपर्यंत दिलेला आहे. त्यानंतर परत बेसिक धम्मलिपी आहे, पण ती सातवाना पिरियड धम्मलिपी आहे, म्हणजे सातवाना कालखंडातील आहे. मध्ये नंतर जोडाक्षर आणि अंकमाला ही जवळपास या आहे. त्यानंतर बेसिक धम्मलिपी एक्झाम आहे, जिथे आपल्याला 2 पेपर दिलेले आहेत की आपल्याला एंड ऑफ द डे करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा कोर्स कसा वाटला वगैरे वगैरे आपण या ठिकाणी रेटिंग देऊ शकता, आपला मनोगत त्या ठिकाणी मांडू शकता, नो इश्यू. या ठिकाणी आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने वाचू शकता. क्लिअरली जर आपण बघितलं तर हा इंट्रोडक्शन आपल्याला धम्मसिरीचे जे टीचर आहेत त्यांच्याकडून धम्मलिपी कशा पद्धतीने शिकणार आहात त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर इकडे खाली रिक्वायरमेंट काय असेल की तुमच्याकडे एक स्वतःचा मोबाईल असणार आहे, वही पेन, त्याशिवाय प्रत्येक दिवसाचा जो वर्ग आहे, म्हणजे प्रत्येकाचे वर्ग पाहावे लागतील, प्रत्येक वर्ग पाहावे लागतील आणि त्यानुसार सरावाची अपडेट आपल्याला पाठवायचं आहे. टार्गेट आपला ऑडियन्स काय आहे? 10 वर्षापासून 40 वर्षापर्यंत हे आपला टार्गेट ऑडियन्स आहे की याच कालखंडामध्ये आपण काम करू शकतो, शिकू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. यानंतर आपल्याला काय करायचं आहे? ऍड टू कार्ड करण्यापूर्वी एक बेसिक लक्षात घ्या, ऍड टू कार्ड करण्यापूर्वी या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन्स आहे ते पूर्ण करा, जेणेकरून ज्यावेळी आपण स्टुडंट रजिस्ट्रेशन्स वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचं एक फॉर्मॅट ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला काय करायचं? रजिस्ट्रेशन्स. फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण काय करू शकता? आपलं नाव टाकू शकता. या ठिकाणी नाव टाकल्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम, युजर नेम, मेल आयडी आणि खाली पासवर्ड आपण थोडासा स्ट्रॉंग ठेवावा, एक कॅपिटल, स्मॉल, अंक अशा पद्धतीने आपला पासवर्ड आणि स्पेसिफिक वर्ड जरी ठेवला, स्पेसिफिक सिम्बॉल असतात तो जरी ठेवला, @ या स्टार असेल, वेल अँड गुड. हा झाला तुमचा रजिस्ट्रेशन. ओके. त्याच्यानंतर तुम्ही डॅशबोर्ड मध्ये येणार तुमच्या. आता या ठिकाणी डॅशबोर्ड मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करावं लागते, म्हणजे प्लीज साइन इन लॉग इन. मग तुम्ही या ठिकाणी हे असाल तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं लॉग इन तुम्ही ठेवू शकता. ओके. मग या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर सध्या हा इथे लॉग इन, ओके, तर आपल्याला लॉग इन व्यवस्थितरित्या आपला जो लॉग इन हा आहे तो लक्षात ठेवायचा आहे. रिसेटचा लॉग इन रिसेटसाठी मेल कनेक्टेड आपण अजून केलेले नाही, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? लॉग इन लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी कोर्स काही मी एनरोल केलेला नाही आहे. तुम्ही या ठिकाणी त्या पद्धतीनं तुमची प्रोफाईल बघू शकता. तुमचे एनरोल कोर्स जे आहेत
ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. म्हणजे एनरोल किती केल्यात, ऍक्टिव्ह किती आहे, हा तुमचा फोन नंबर, बायोडेटा तुम्ही एडिट प्रोफाईल करून देखील करू शकता. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल एडिट करता येईल. सेटिंग मध्ये जायचं आहे. लॉग आउट इथूनच करायचं ऑप्शन आपण दिलेला आहे. लॉग आउट आपण इकडे कुठेही ऑप्शन दिलेला नाही. लॉग आउट आपल्या प्रोफाईल मधून आपल्याला करायचं आहे. शिवाय तुम्ही परचेस काय केले त्याचं आहे, तुमचे क्वेश्चन्स काय आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तुमचे रिव्ह्यू असतील ते देखील लिहू शकता. म्हणजे एवढा सोप्या पद्धतीने तुमची क्वेश्चन्स. आणि तुम्हाला जर का या साईटवरून आपला कोर्स द्यायचा असेल तर तुम्ही आमच्यामध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करू शकता. धम्मश्री मधून तुम्हाला तुमचे जर कोर्सेस ऑनलाईन द्यायचे असेल तर ते देखील करण्याचं प्रयोजन आपल्यामध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला बिकम ॲन इन्स्ट्रक्टर आहे. हा पार्ट आताच आपण दिलेला नाही, तर हा येणाऱ्या कालखंडामध्ये आपण देणार आहोत. यानंतर आपल्याला कोर्स मध्ये जायचं आहे. आता लॉग इन आपलं झालेलं आहे. म्हणजे डॅशबोर्ड मध्ये आल्यानंतर काय आहे की लॉग इन आपलं झालेलं आहे. आता कोर्स आपला ओपन होईल. बाय डिफॉल्ट कधी आपल्याला असे एरर आले किंवा पेज नॉट वर्क तर त्याला रिलोड करायचे. कधी कधी काय होते की इंटरनेट किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, रिलोड करायचं. आता या ठिकाणी मी कोर्समध्ये आलोय. आता मला कोर्स एनरोल करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला कधी कधी एरर येऊ शकतो. नो इश्यू. आपण सिंपली याला काय करायचं, रिलोड करायची, फाईल रिफ्रेश करायची. आता हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये आपल्याला व्ह्यू टू कार्ड करायचं आहे. व्ह्यू टू कार्ड मध्ये गेल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं धम्मलिपीचं हा येणार, कार्ट येणार. मग यानंतर तुम्हाला काय करायचं की याला प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउट सबटाईट आपल्याला या ठिकाणी, जर आपल्याला हा कोर्स फ्री पाहिजे असेल, सिंपली काय करायचं, इथे अप्लाय कुपन कोड आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सिंपली धम्मदान हा कोड टाकायचा आहे, जो की आपल्याला मेसेज मध्ये दिलेला आहे. धम्मदान हा कोड टाकल्यानंतर अप्लाय टू कुपन करायचंय. आता काय होते पहा, कुपन कोड अप्लाइड सक्सेसफुली. जी 500 या ठिकाणी आपण कॉस्ट दिसते आपल्याला, ती या ठिकाणी रिमूव्ह, म्हणजे या ठिकाणी काय झालेले, ऍड झालेली आहे, मायनस झालेली आहे. धम्मदान म्हणून मायनस झालेली आहे आणि आपली टोटल किती झालेली आहे, 0 झालेली आहे. म्हणजे आपल्याला हा कोर्स कसा झाला, फ्री झाला. यानंतर आपण काय करू शकता, प्रोसीड टू चेकआउट. आता बघा काय होते, प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर या ठिकाणी आता काय करायचं, आपल्याला कुपन कोड आपला हे झालेला, आपला काहीच काही, इथे फक्त आपल्याला डिटेलिंग टाकायचं आहे. मग इथे काय करायचं, आपलं फर्स्ट नेम किंवा याला आपण म्हणतो बिलिंग डिटेल्स असतात, तर ते आपल्याला का टाकायचं आहे की जेणेकरून या ठिकाणी आपले सर्वांचे डिटेल्स इन्स्टिट्यूट कडे येतात, जे काही आपल्याला, आणि जिथे जिथे आपल्याला रिक्वायर्ड दिलेलं आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे, रिक्वायर्ड टाकायचं आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेव. इथे आपला कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. सिंपली माझा कॉन्टॅक्ट नंबर मी या ठिकाणी टाकतो. त्यानंतर आपला मेल आयडी टाकायचा आहे. ऑर्डर नोट्स ऑप्शनल आहे, गरज नाही. यानंतर आपल्याला या ठिकाणी प्लेस ऑर्डर म्हणून ऑप्शन्स असेल, त्या प्लेस ऑर्डर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे. बाकी याच्या पलीकडे आपल्याला इतर कोणतंही काम करायचं नाही. याच्यानंतर काय होईल की आपली ही ऑर्डर काय झाली की प्लेस होणार आहे. ओके, आता या ठिकाणी सिंपली या पद्धतीने काय झालं, मी नाव टाकलेलं आहे. ओके, डिटेल्स सगळे ऍड्रेस या ठिकाणी आलेले आहे. आता मी काय करतोय की या ठिकाणी माझी इथं जर तुम्हाला परत याच्याबद्दलची माहिती हे पाहिजे असेल तर ऑप्शनल आहे, हा काही कंपल्सरी नाही. I would like to receive exclusive emails and with discounts and product information. हा जस्ट ऑप्शनल आहे. हा काही आपल्या याचा पार्ट नाही आहे. हा जस्ट आपला एक आपण ई कॉमर्स टाईप वेबसाईट असल्या कारणाने त्यामुळे आपल्याला तो ऑप्शनली येतो. ओके, त्यानंतर आपल्याला प्लेस ऑर्डर करायची आहे. प्लेस ऑर्डर केल्यानंतर काही आपल्याला रिक्वायरमेंट इथे राहिलेली आहे, जे आपल्याला पूर्ण करायची आहे.
या पद्धतीनं आपल्याला ईमेल्स टाकावे लागेल. ओके, तर या पद्धतीने आपला काय झाला की कोर्स या ठिकाणी ऍड झालेला आहे. एक आपल्याला डिस्काउंट जे भेटलेलं आहे 500 रुपयाचं, की जे आपलं धमदानाचं आहे. एक आपण हा केलेला आहे. बिलिंग आपलं या डिटेल्स वाईज बिलिंग आपलं झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण आपलं डॅशबोर्ड मध्ये या. डॅशबोर्ड मध्ये आल्यानंतर आपल्याला काय बघायला भेटणार आहे ते बघा. या ठिकाणी डॅशबोर्ड मध्ये आलं तरी या ठिकाणी आपल्याला एनरोल कोर्स बघायला भेटत नाहीये. कधी कधी काय होतं की अशा पद्धतीनं एनरोल कोर्स मध्ये जरी दिसत नसलं काही हरकत नाही, आपण थोडा वेळ लागेल आपल्याला, कारण आता जस्ट आपण काय केलेलं आहे त्याला परचेस ऑर्डर केलेली आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा त्याला वेळ लागणार आहे. या ठिकाणी आपण काय झालं इथे प्रोसेसिंग सुरू आहे. आता ज्यावेळी हा जो पार्ट आहे हा येणार कोणाकडे, आमच्याकडे येणार की आता यांना आपल्याला कोर्स प्रोसेस करायचा ऍक्टिव्ह. हे या ठिकाणी आपल्याला काय झालेले असणार आहे, अप्रूव्हल झालेली असणार आहे की जेणेकरून जी प्रोसेसिंग आहे ती आपली ऑर्डर या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आता बघा हा कोर्स आपल्याला डॅशबोर्ड मध्ये डेफिनेटली बघायला भेटेल. या ठिकाणी आता आपला ऍक्टिव्ह कोर्स आहे एक, ओके, आणि एनरोल आपण केलेला आहे तो एक कोर्स आहे. त्यामुळे एनरोल कोर्स मध्ये गेल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला तो कोर्स कोणता आहे आपला तो बघायला. त्या ठिकाणी बघा धम्मलिपीचे टोटल 18 लेसन्स आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. मग आपण याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा कोर्स काय होणार आहे, ओपन होणार आहे. तो कशा पद्धतीने आहे ते देखील बघा. म्हणजेच आपल्याला एकदम सिंपली आहे. आता या ठिकाणी एनरोलमेंट तुमची झालेली आहे. कोर्स काय आहे या ठिकाणी तुम्ही कधी केलाय तर 16 मार्चला केलेला. 16 मार्च पासून 1 महिन्याच्या कालखंडापर्यंत आपल्याला हा कोर्स पूर्ण करायचा आहे. जर आपण केला नाही तर कदाचित आपला हा जो वेळेनुसार आपल्या वेळेनुसार पण 1 महिन्याचंच आपल्याला लिमिट आहे. ओके, तर आपण या पद्धतीनं कोर्स कंप्लीट करायचा आहे. तो केव्हा, ज्यावेळी आपले पूर्ण लेसन्स होतील तेव्हा. यानंतर आपल्या इथून लेसन स्टार्ट होतात. ओके, मग आता इथे आपल्याला ऑप्शन आला धम्मलिपी परिचय. ओके, मग तिथून आपलं काय झालं की या ठिकाणी सुरुवात आहे. तर इथून आपले क्लासची सुरुवात झालेली आहे. मग धम्मलिपी परिचय आहे. त्यानंतर या ठिकाणी वर्णमाला आहे. या ठिकाणी आपल्याला वॉच या पद्धतीने बघायला भेटतात. ओके, तुम्ही हा कोर्स युट्यूब वरती देखील वॉच करू शकता डायरेक्टली. ते कुठून बघू शकता, ते फक्त आणि फक्त या कोर्सेस मधूनच तुम्हाला ती लिंक भेटू शकते. पण शक्यतो तिथे बघितलात तरी चालेल, युट्यूब वरती बघितलात तरी चालेल. आपण हा सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कोर्स ठेवलेला आहे. ओके, त्याच्यानंतर हे लेसन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लेसन कम्प्लीट करायचं आहे, प्रॉपर बघायचं आहे कसं आहे. त्यानंतर आपला आहे वर्णमाला, नंतर 12 कडे ज्याला म्हणतात आकार आहे, त्यानंतर इकार आहे, त्यानंतर उकार आहे. हा झाला आपला अगदी जोडाक्षरापर्यंतचा क्लास. त्यानंतर आपला पुढचा आहे बेसिक 7वां धम्मलिपी आणि मग आपली परीक्षा आहे. परीक्षेमध्ये देखील आपल्याला बेसिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पीडीएफ दिलेला असेल. पीडीएफ डाउनलोड करता येत नाही. परत एकदा सांगतो की पीडीएफ तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिलेला नाहीये. त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही पीडीएफ आपल्या समोर येणार आहे ती 7वांकालीन धम्मलिपीची आहे, अशोककालीन धम्मलिपीची आहे. याच्यावरती फक्त जेवढे पेजेस आहेत त्या पेजेस आपल्याला काय करायचं आहे, ऑन करायचा आहे. थोडासा नेटवर्क इश्यू असल्या कारणाने आपल्याला तो कमी दिसत आहे, पण ओव्हरऑल तो आपल्याला स्पष्ट दिसू शकतो. ओके, तर या ठिकाणी थोडासा नेटवर्क इश्यू आहे. या पद्धतीने आपण काय करू शकतो की हे जे कोर्स आहे आपण काय करू शकतो, कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळवू शकतो. तर अपेक्षा आहे की आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील की कशा पद्धतीनं आपला हा जो कोर्सेस आहे ते कोर्सेस आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे. तर बॅक टू होम तुम्हाला यायचं असेल कोर्स होम मध्ये, तर तुम्ही याही पद्धतीने काय करू शकता की गो टू कोर्सेस होम, म्हणजे तुम्ही गो टू कोर्सेस होम मध्ये आल्यानंतर परत या ठिकाणी तुम्ही मेन कोर्स मध्ये आला,
तुमच्याकडे काय पाहिजे हे दिलेलं आहे, टार्गेट ऑडियन्स देखील दिलेलं आहे, संपूर्ण दिलं. मग तुम्ही कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचा रायटिंग रिव्ह्यू देऊ शकता की धम्मसिरीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं शिकायला भेटलेला आहे त्याचा तुम्ही या ठिकाणी रिव्ह्यू देऊ शकता. ओव्हरऑल अशा पद्धतीनं हा कोर्स आहे. जेवढे कोर्स करतील त्यांना नंतर अप्रुव्हल दिले जाईल. अप्रुव्हल दिल्यानंतर आपल्याला तो कोर्स अप्रुव्हल होणार आहे. त्यामुळं ज्या ज्या लोकांना वाटते की हा कोर्स आम्हाला करायचा आहे तर फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर अशा पद्धतीनं त्यांनी तो करायचा आहे. तर अशा पद्धतीनं ही धम्मसिरीची आपली डिजिटल धम्मलिपीला डिजिटलरित्या आपण व्हिडिओ ट्रेनिंग सिल्क या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तर अशा पद्धतीनं आपण या कामाला सहकार्य देखील करू शकता. याच्यासाठी आपण अॅन्युअली मेंबरशिप देखील घेऊ शकता की जी 1000 रुपयाची आहे, जेणेकरून आपल्या या 1000 रुपयामुळे आपण इन्स्टिट्यूटला सहकार्य करू शकतो की ज्यामुळे इन्स्टिट्यूटमध्ये इतर कामं देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतील की जे आपण आपला इतिहास, आपली ओळख, आपला जो काही वारसा आहे हा पुढच्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून एक नवा इतिहास निर्माण व्हावा, जो प्राचीन कालखंडामध्ये झाला तो पुढच्या कालखंडामध्ये व्हावा, या हेतूने या साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात. याच्यानंतर आपल्यामध्ये अनेक कोर्सेस ऍड होणार आहेत. जसं बेसिक झाली तशी ऍडव्हान्स देखील होईल, ज्याला आपण मास्टर ऑफ धम्मलिपी म्हणतो, तो देखील कोर्स या ठिकाणी ऍड होईल. हे झाल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप आपले कोर्सेस सुरू होणार. मग पाली कोर्स देखील असेल, पाली भाषेचा कोर्स आला, त्याच्यानंतर डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्किल्स हा देखील कोर्स असणार आहे. हे कोर्स कसे आपले ऍड होणार आहे. याच्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे तर या इन्स्टिट्यूटला बिल्डअप करण्यासाठी आपल्याला आर्थिक सपोर्टची देखील गरज असते. ती देखील आपण 1000 रुपये भरून आपण अॅन्युअली मेंबर बनू शकता की जेणेकरून आपल्या माध्यमातून किंवा या माध्यमातून आपलं देखील सहकार्य या कामाला लागू शकेल. तर अशा पद्धतीनं हा एक आहे. शिवाय ज्या सदस्यांना असं वाटतं की आपण मासिक सहकार्य करू इच्छित होते तेही सदस्य आपल्याला मासिक सहकार्य करू शकतात. तर आर्थिक सहकार्याशिवाय कोणतीही चळवळ चालत नाही. तर हे इन्स्टिट्यूटचा हा एक भाग आहे, तो आपण पूर्ण करतो. अपेक्षा करतो आपण या धम्मसिरी इन्स्टिट्यूटच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या असतील, कोर्स कसा एनरोल करायचा हे समजलं असेल आणि जास्तीत जास्त आपल्याला हा पाठ पूर्ण करायचा आहे. जय भीम, नमो बुद्धाय.